मैदानाच्या आतमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम मेघराजा कुठेतरी रुसलाय की काय असं प्रश्नचिन्ह उभा राहिला गेलाय. रबर बॉल म्हटलं गेलं तर पाऊस येणं गरजेचं राहते. पावसाच्या पडणाऱ्या सरी त्याच्यामध्ये असणारी घसरगुंडी अर्थातच रबर बॉलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चला करूयात मॅचला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन साहिल जाधव. पहिला चेंडू अप्पर कटचा बहादूर नजरान आपल्याला पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. पहिल्या चेंडूच्या पाठीमागे विकी चोरगे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. काय फटका खेळला गेला. रिफ्लॅक्शन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दूध का दूध और पाणी का पाणी. बॅट वरती आला. बॅटचा टोएंडला लागला गेला. मागील बाजू चेंडू क्षेत्ररक्षक धावला गेला परंतु कुठेतरी कमी पडला गेला आणि अर्थातच मिळालेल्या 4 धावा सुरुवात झाली गेली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. इथे दुसरा चेंडू अक्षरशः वेग पाहायला मिळाला. साहिल जाधव वेगासाठी जाणला जातो हा खेळाडू. त्याच्याकडे शरीरयष्टी आहे, त्याच्याकडे उंची आहे, सर्व काही आहे. एखाद्या गोलंदाजाला जे हवं असताना बाउन्सचा देखील इशारा देण्यात आला की पुढील चेंडू जर असा हाताळला तर कदाचित तो तुमच्या टीमसाठी दुष्परिणामकारक ठरू शकतो. असंच काहीसं सांगून दिलं पंचांच्या माध्यमातून. परंतु धावफलक जाऊन पडले तब्बल 5च्या घरामध्ये. इथे उचललाय, फेकलाय, अंतर कापलं जातंय का? क्षेत्ररक्षक तैनात. यश शेडगे आपल्याला पाहायला मिळतात. करणार नाही चुकी. लागलेला पहिला धक्का टीम चोरगेवाडी या टीम्सला. विकी बॅक टू द आउट. पहिल्या चेंडूच्या पाठीमागे चौकार जरूर आला. त्याच्यानंतरच केलेलं कमबॅक आपल्याला साहिल जाधव यांचं आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने आपण म्हणतो ना साताराची माती साताऱ्याची शान. खेळ आमचा क्रिकेट गाजवतो आम्ही सारे मैदान. नवी मुंबई म्हणा कामोठे म्हणा सर्व ठिकाणी जाऊन या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज डोंबिवली नगरीतलं ऐतिहासिक मैदान अर्थातच किंग मैदान आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती उसरघर गावाच्या मैदानावरती अनेक सारे खेळाडू खेळून गेलेत. अर्थातच सातत्याने नाव घेतले जातं. सातत्यानं नाव घेतलं जातं केतन म्हात्रे. इथूनच घडला गेलाय. भरपूर सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पाटील असतील त्यानंतरनं कमलेला पाहायला मिळतील. विशाल पाटील असतील त्यानंतरनं कमलेश पाटील अर्थातच कावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारे खेळाडू आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून उसरघर गावाचा विचार केला तर विशालदादा देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची देखील फलंदाजी त्यांना देखील डीसी राहू या नावानं परिचित आपली उपाधी प्राप्त केली क्रिकेट खेळत असताना. तेच विशालदादा देखील याच क्रीडांगणावरती घडले गेलेत. परंतु आज सातारा जिल्ह्यातील तारे सितारे. इथे अलॉंग दी कार्पेट समोरच्या बाजूने गलताच्या गालिच्यामध्ये चेंडू अडकला जातोय. धावत येतो क्षेत्ररक्षक. एक धावपूर्ण दुसऱ्या धावेचा मानस नाही ठेवला जाणार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. बाजूनं पाहते आपण ट्रेन या मुंबईची लाईफलाईन आपल्याला धावताना देखील पाहायला मिळते. संपूर्ण गालीचं आपल्याला पाहायला मिळते. 360 क्रीडांगण एक ऐतिहासिक क्रीडांगण आपल्याला उसरघर गावाचं पाहायला मिळते. भल्या मोठ्या स्पर्धा याच क्रीडांगणावर होताना पाहायला मिळतात. परंतु जातोय मॅचच्या दिशेने. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू बॉटम यांच्या साह्याने वळवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा मानस होईल का? नक्की झाला गेलाय आणि ते फक्त 2 धाबा. हे 2 धाब्याने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पडली तब्बल 8च्या घरामध्ये. 8 कोण 2 संघाची पडली गाठ कोण कोणाची लावणार या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये वाट हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. अद्यापही साहिलने रोखून ठेवले गेले. रोखून धरलं गेले या खेळाडूंना. आता धावांचा कुठेतरी अंकुशन पाहायला मिळते. इथे बॅट जोरकस फिरवले होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं मंडळी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 8च्या घरामध्ये. विकी चोरगे पाहतो एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. नंतर त्या विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचं कुठंतरी प्रश्नचिन्ह लावलं गेलं. म्हणजे पहिल्या चेंडूच्या पाठीमागे 4 धावा मिळाल्या. तदनंतरच्या 5 चेंडूच्या पाठीमागे फक्त 4 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावसंख्या पहिल्या षटकाच्या सामन्यानंतर 8 धावा. अंबानी टीम्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज रबर बॉलचा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा होणे गरजेचे राहतात. परंतु कुठेतरी आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धा लेट आले परंतु थेट आले असंच म्हणावं लागेल. एक व्यासपीठ निर्माण करून दिले. रबर बॉल क्रिकेट कुठेतरी
प्रश्नचिन्ह उभं राहिला होता. कधी होणार सुरू, कधी होणार, केव्हा त्याची चाहूल लागणार आणि आज तो दिवस मावळला गेला आणि त्या दिवसाची सुरुवात होत असताना पाहतोय आपण भल्या भल्या टीम्सला मैदान सोडून जावं लागलं. परंतु आता नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळेल. आज नवीन देखील चेहरा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर A1 क्रिकेट क्लब AQ टीम्स ज्याने खऱ्या अर्थाने मेहनत केली मागील या काही महिन्यांमध्ये, मागील हंगामामध्ये त्यांच्याकडे ट्रॉफीची कुठेतरी कमतरता भासली होती. आज कुठेतरी ते स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त ते स्वप्न 4 नंबरपर्यंत राहिलं जाईल का? की आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जाणार? हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथे पाहतोय नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. नो बॉलचा पंचांच्या माध्यमातून इशारा देण्यात आला. नो प्लस 1 धावाशी. चला पंचांशी जास्त हितकूज करायची नाहीये. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा देण्यात आलाय. चला जास्त पंचांशी हितगुज घालायची नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथं बॅटच्या टोएंडला लागला. रडारमध्ये होता. अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. श्रीकांत घोरपडे नावाच्या बॅटमधून आलाय. मोठा ब्लास्ट. षटकार जरूर आलाय. 16 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 सुरू झालं. कुलदीप शेडगे सरांवरती केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या भरपूर साऱ्या वेगानं वाढली गेली. 6चा पाडा जणू काही पाठ केलाय की काय अशी मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत मॅचच्या दरम्यान धावसंख्या 16च्या घरामध्ये पाहताना मिळते. कुलदीप शिर्के सरांच्या वरती केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा उंचच उंच चेंडू गेला. अंतर कापलं जातंय की काय हा प्रश्न चिन्ह उभा राहिलाय. तिथे खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळते. ओमकार आकार उकार मकार नाव त्याचं ओमकार. ओमकारने घेतलेला सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. अंतर कापलं नाहीये. कुठेतरी ताकद कमी पडली की काय? ताकद होती परंतु चेंडू उंचच उंच आकाशामध्ये गेला होता. त्या कारणाने कुठेतरी झेल देखील स्वीकारण्यात आला. ओमकारनं देखील उंच पुरा हा झेल स्वीकारला गेला. म्हणजे आय कोऑर्डिनेशन किती महत्वाचं असतं. चेंडूची पकड किती महत्वाची होती. ते त्याने या मॅचच्या दरम्यान नक्कीच हा झेल घेत असताना सांगून दिले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक जरूर झाला गेले. धावसंख्येला आळा घातला गेला. विकेटचं पतन झालंय. षटकार आला. या सर्व काही चित्रण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल व्हाईट +1 अशा 2 धावा एकंदरीत इथे गणल्या जातील. धावसंख्या जाऊन पडली तब्बल 18च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. कुलदीप शेडगे यांच्यावरती आक्रमण जसं झालं त्याच्यानंतरचा पलटवार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्विंग अँड मिस. जसा चेंडू पडला ना अक्षरशः नाकाच्या समोरून गुदगुल्या करून गेला. हे आहे क्रिकेट. कुलदीप शेडगे सर देखील कमी नाहीये. तुम्ही षटकार मारला त्याच्यानंतरच केलं करणार प्रत्युत्तर हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं. इथे पुन्हा एकदा स्लोअर 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 मध्ये चेंडू आणि इथे विकेटचा झालाय पतन. अजून एक धक्का दिलाय टीम चोरगेवाडी या टीम्सला. मी तर म्हणेन आता लडखडलेली नौका पहिलं तीराला लाव असंच म्हणावं लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 18च्या घरामध्ये. या षटकामध्ये कमबॅक जरूर झालंय. षटकार आलाय. सर्व काही चित्र विचित्र झालंय. परंतु आता या मॅचच्या दरम्यान काय घडणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. बगटला सुरुवात झाली. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला टीम होती केळवली. त्यांच्या विरोधामध्ये टीम होती घाटवण. परंतु त्या टीम मध्ये होत्याचं नव्हतं झालं गेलं. 2 मध्ये 11 असताना मारलेले 2 षटकार त्याच्यानंतरची दिलेली जखम सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं. इथे पाहतोय आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथं देखील डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेत.
षटक क्रमांक पाहतोय आपण दुसरं. दोन मार्गस्थ असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सर 5 चेंडू झाले. तर पाहतोय आपण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18च्या घरामध्ये. शेवटचा षटक हाणामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूच्या पाठीमागे तटवला गेलेला चेंडू तिथे विकेटचं पतन होत असताना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती सोहेल याच्यावरती विश्वास दाखवलाय. गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या गोलंदाजी मार्कवरती गणेश आणि धावसंख्या 20च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण अलॉंग दी कार्पेट फटका समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि चेंडूला सोडून दिला नाहीये. पकडला गेलाय चेंडू. तिथे मी ते फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या 21च्या घरामध्ये. 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरची मॅच देखील खेळवली जाईल. दोन्ही टीम्स आपण कॅप्टन्स यायचं आहे. इथे हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील आला डॉट. गणेश कदाचित गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आज नवी मुंबईला रवाना झाला की काय. मुंबईच्या या भूमीमध्ये रवाना झालाय असाच आपल्याला पाहायला मिळते. त्याची गोलंदाजी डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हा चेंडू देखील आलाय डॉट परंतु विकेट किपरला मान्य नाहीये. आम्हाला धावा हव्यात. असंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देऊन जातो. एका धावेने धावसंख्या जाऊन पडली 22च्या घरामध्ये. 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील या मॅचच्या दरम्यान. 22 धावा. इथे पाहतोय आपण पुन्हा एकदा पाहतोय आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने गणेशनं प्रभावित केलंय. इथे विकेट किपरची चतुराई आपल्याला पाहायला मिळते. ओईटी आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. इथे फक्त मिळेल ती म्हणजे एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 23 ते 20च्या घरामध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक अर्थातच एक चेंडू शिल्लक या पहिल्या पूर्वार्धातील. कुठेतरी सुर्गेवाडी टीम्सला इथे जखडून ठेवण्याचा प्रयत्न केलाय टीम अंबानी यांच्या माध्यमातून. अंबानी टीमच्या माध्यमातून जखडून ठेवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम टीमचे कॅप्टन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू शेवट गोड केला जाईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. धावसंख्या 23च्या घरामध्ये. 23. इथे शेवटच्या चेंडूला टोलवलं गेले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला आहे आणि ते एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना 2 धावा देखील पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेची जोखीम घेतली जाईल का? घेतली जात असताना विकेटचं होईल पतन. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 25च्या घरामध्ये आणि 26 धावाचा छोटासा वन असावा टीम आपल्याला पाहायला मिळते अर्थातच अंबानी टीमच्या विरोधामध्ये.
दिलीपदादा भगत यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. दिलीपदादा भगत आणि सतीश जांगळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या. दिलीपदादा भगत. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे आणि आता आपण टॉसकडे वळूया. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. पारांबे आणि त्यांच्या विरुद्ध कातवडी बुद्रुक असा सामना आहे. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, एक यशस्वी कॅप्टन, मास्टर माइंड खेळाडू किरण जाधव यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करूया. प्रथमतः आपण टॉस करूया. एका बाजूला टीम आहे शिवतेज पारांबे त्यांच्या विरुद्ध आहे कातवडी बुद्रुक असा सामना आहे. त्या मॅचचा आपण टॉस करत आहोत किरण जाधव यांच्या शुभ हस्ते. कॉल कोण देणार? विशाल पवार देणार की रामदेवरे देणार? विशाल पवार यांना मात्र संधी दिलेली आहे. कॉन्स्पिन हेड असा कॉल केलेला आहे. येस आणि टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे कातवडी बुद्रुक या टीमने. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. सकाळपासून या मैदानाचा विचार केला तर चेसिंगसाठी ही विकेट खूप चांगली आहे. पाठीमागचा सामना तुम्ही बघितला असाल. सतीश जांगळे बाबू यांनी धावांचा डोंगर उभा केला आणि केळवली टीमला तो सामना जिंकून दिला. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळत असताना किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? रबरची टुर्नामेंट असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का रबरमध्ये काही सांगता येत नाही. कोणतं सर्व संघ रबरच्या मध्ये बलाढ्यच असतात. अगदी बरोबर आहे. टेनिस बॉलमध्ये आणि रबर बॉलमध्ये खूप मोठा फरक आहे आणि त्यामुळे रबर बॉलमध्ये कोण बाजी मारेल हे सांगणं कठीण आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कारण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रथमतःच रबर बॉल टुर्नामेंट होते या वर्षाची आणि त्या स्पर्धेची उत्कंठा लागली होती का? आणि ही स्पर्धा कशाप्रकारे तुम्ही पाहताय? हो. सातारा ग्रामीण असोसिएशन आपली दरवर्षीप्रमाणे रबरची टुर्नामेंट ठेवतेच आणि यावर्षी पण त्यांनी लेट का होईना पण ठेवली आणि खूप चांगल्या प्रकारे 360 ग्राउंड उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी असेच प्रयत्न, अशीच ही पद्धत चालवत राहावी हीच आमची इच्छा आहे. थँक सो मच. विशाल पवार टॉस गमावलाय. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण निवडलं असतं. सकाळच्या सत्रातल्या मॅच आम्ही बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडा अंदाज लावला होता, तरी आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे, उपस्थित राहिलाय. आहे थोडे ऑन द वे आहेत. करूया या मॅचच्या ह्याच्यामध्ये करून टाकू आपण. सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे अर्थातच कातोडी बुद्रुक या टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. अर्थातच पारांबे टीमला, दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पहिलाच बॉल यश शेडगे यांच्यासाठी वेगानं टाकला होता विकी सोरगेन आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल धावचीच्या स्वरूपामध्ये संधी प्राप्त झाले, परंतु यस OUT आउट. फलंदाज बाद. खास करून या स्पर्धेसाठी विशाल पवार यांचे सहकारी मित्र महाडवरून इथे उपस्थित राहिलेले आहेत. सागरदादा कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम दादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये विवेक बाद होताना पाहायला मिळतोय. सव्वीस धावांचं मापक लक्ष आहे आणि पहिल्याच बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये विवेक बाद झालाय. यश शेडके डावकुरे हाताचा फलंदाज. खरं तर या खेळाडूने या संपूर्ण सीझनमध्ये प्रभावित केलंय. प्रतिभावंत खेळाडू. खोला टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल डॉट आलेला आहे. वेग प्रचंड आहे विक्की चोरगे यांच्याकडे. पुढचा बॉल
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 26 धावांचं माफक लक्ष आहे आणि गोलंदाजी तशाच प्रकारे केली जाते. धावांचा बचाव केला जातोय. विकी चोरगे पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यश शेडगे युवा खेळाडूला मात्र थांबवून ठेवण्याचा प्रयत्न त्याने सातत्यपूर्वक केलाय. 26 धावांचं लक्ष आहे. हो, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थर्ड मॅन रिझनमध्ये एक सिंगल धाव आणि एका धावेचं रूपांतर आता दुहेरी धावेमध्ये पूर्ण केलं. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः विकी चोरगेने प्रतिभावंत गोलंदाजी केले. विविधतापूर्ण गोलंदाजी त्याने केलेली आहे. कमी गतीचा बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. हाई बॉल डॉट आलेला आहे. 1 बाउन्सरचा इशारा. वेस्ट हायटेड हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलचा रेशिओ या ओव्हरमध्ये वाढलेला आहे. कुठेतरी यश शेडगे स्ट्रगल होताना पाहायला मिळतोय. मोठ्या पटक्यांसाठी जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव मिळाले आणि सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. 26 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कमी स्कोरिंगची मॅच देखील रंगवता येते आणि गोलंदाजांची ती कमाल आणि ती धमाल त्यांना करावी लागते. विकी चोरगेने अवघ्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये रंगत वाढवलेले आहे. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेल्या आहेत, परंतु त्या रेषेमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ही मॅच रंगवत असताना विकी चोरगेने मॅच मध्ये रंग भरलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये फिरकीचा जादूगार श्रीकांत घोरपडे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंड वरती यश शेडगे खास करून गावावरतून आलाय. गणपती बाप्पा मध्ये गणेश खिंड मध्ये बाबा राजे चषक पार पडणार आहे. फुलटॉसचा बॉल जसा वेगानं आला तसाच मात्र वेगानं पाठवला. AK-47 च्या बंदुकीतून जशी गोळी बाहेर निघते ना तसाच हा फटका यश शेडगेच्या बॅट मधून आलाय. युवा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यस, चौकार आहे का? यस, पंचांनी मात्र चौकार घोषित केलाय. 4 धावा मिळाल्या. चौकार आलेला आहे. दिलगिरी व्यक्त करतो आणि या चौकाराच्या साह्याने 8 धावा धावफलकावरती. फटका तर तितकाच चांगला खेळला होता. पुढचा बॉल श्रीकांत घोरपडे. कमी गतीचा बॉल ऑन साइडला वळवलाय. एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेची जोखीम घेतले. हो, रिक्स घ्यावी लागेल. रिक्स आहे तो जीत फिक्स आहे. 2 धावा कंप्लीट केले. टाळ्यांचा गजर होतोय. अंबानी टीमच्या डकआउट मधून धावा यायला सुरुवात झाले. 2 बॉल मध्ये तब्बल 6 धावा आलेत. संघाची धावसंख्या एकंदरीत 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता तब्बल 10 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. श्रीकांत घोरपडे यांना डॉट बॉल घ्यावे लागतील. फुलटॉसचा बॉल ताकदीचा वापर. टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होताना यश शेडगेच्या बॅट मधून आणखीन एक झंझावती आकाशाला गवस निघालणारा बिग अँड हाय हँडसअप षटकार आलाय. दिवसा ढवळ्या आता चांदणं दाखवायला सुरुवात केले फलंदाज यश शेडगेनं. मॅच मध्ये आता कमबॅक करून देणारे फटके त्याने खेळलेत. या ओव्हर मध्ये एक चौकार एक षटकार आला आणि तब्बल 3 बॉल मध्ये 12 धावा गोळा केलेत आणि सुनील बादापूर यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य. आणखीन एक चांगला फटका. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केले. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. आता अवघ्या 8 धावांची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल रन्स हवे आहेत. खरं तर आपण स्क्रीनवरती पाहताय ना, जे स्टंप आहेत ना ते बाउंड्री ब्रेकरचे आहेत. दिलावर खान यांच्या माध्यमातून ते
आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे. बाउंडरी ब्रेकर्स तुम्ही Instagramवरती गेलात, Instagram पेजवरती तुम्ही बाउंडरी ब्रेकर्स जर टाकले तर तुम्हाला अनेक व्हिडिओज पाहायला मिळतील. जे पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेट खेळाडूंनी चांगला खेळ साकारला आहे. तो बाउंडरी ब्रेकर्स या Instagram पेजवरती तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच Instagram पेजचे किंग मेकर अर्थातच दिलावर खान यांच्या माध्यमातून आज आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान बाउंडरी ब्रेकरचे स्टंप देखील सौजन्य केलेले आहेत. सलगचे बॉल 2 डॉट आलेले आहेत आणि आता 6 बॉल 8चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. पहिल्या 4 बॉलवरती श्रीकांत घोरपडे यांच्यावरती मार पडला, परंतु त्यानंतरचे शेवटचे 2 बॉल त्यांनी चांगले टाकलेत. आता 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. संकट आलेली होती पहिल्या 4 बॉलवरती श्रीकांत घोरपडे यांच्यावरती, परंतु संकटातून मार्ग काढत असताना शेवटचे 2 बॉल त्यांनी चांगले टाकले. सिंधुताई सपकाळ यांनी एक चांगलं विधान म्हटलंय, फुलांच्या पायगड्यावरून चालत असताना काटे तुम्हाला कितीही टोचले तरी चालतील. काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं, त्यांना वेदना कळत नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठे कठीण प्रसंग येऊ द्या, तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की काटेच तुम्हाला म्हणतील आइये वेलकम हम झुकता है तुम चलना सीखो. त्यामुळे संकटावरती मात करणं तुमचं काम आहे. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता असताना शुभम घोरपडे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला साहिल जाधव. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेत. आता 5 बॉल 6 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मॅच आता रंगतदार होताना पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 8 धावांचा बचाव देखील होऊ शकतो. तो विक्रम करावा लागेल शुभम घोरपडे यांना आणि त्यांच्याकडे तो अनुभव आहे. आपटलेला बॉल बॅकफुटला गेलेत, पंच केले, चेंडू हवेमध्ये. प्रीतम कॅच घेण्यासाठी गेले, परंतु इथे मोये बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. कॅच साठी जाणं गरजेचं होतं, कॅच झाला नाही, परंतु बॉल देखील अडवणं गरजेचं होतं. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅचही ड्रॉप झाला, चौकारही आला आणि अक्षरशः मॅच मध्ये रंगत. आणखीन एक चेंडू हवेमध्ये केलाय, 1 धाव कंप्लीट केले. थर्ड मॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नाही आणि विजयाची दुसरी धाव देखील इथे पूर्ण केले आणि हा सामना जिंकलाय टीम अंबानी टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम स्वर्गेवाडी, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल